इस्रायलाच्या जीवनामध्ये देवानं इतका अद्भुतरित्या कार्य केलं की अल्पसंख्य म्हणून ते पूर्वीपासून त्यांना ओळखलं जात होतं. आज देखील ते अल्पसंख्य आहेत. आपल्या देशाची किंवा चीनची लोकसंख्या बघितली तर 130 ते 150 कोटी लोकसंख्या. भारताची 130 आहे, चीनची 150 असेल, 140 आहे कोटी. तर इस्रायल राष्ट्राची लोकसंख्या आहे फक्त 80 लाख किंवा आता वाढले असेल तर कमीत कमी 1 कोटी. आणि त्यामुळे ते जगाच्या दृष्टीनं ते अल्पसंख्या आहेत. काहीच ते नसताना देवानं त्यांना जे अभिवचन दिलं होतं अब्रामाच्या करवी, त्याद्वारे त्यांचं एक मोठं राष्ट्र परमेश्वराने निर्माण केलं. आणि त्याच्यामध्ये राजा त्यांना देवानं निवडून दिला. शाऊल पहिला राजा होता, नंतर मग दावीद होता, आणि नंतर दावीदाचा मुलगा शलोमोन होता. आणि जे पूर्वी गुलाम असलेले हे लोक त्यांचं स्वतःचं राज्य देश झाला, इतके मोठे त्यांची भरभराट झाली, वाढ झाली. आणि हा जो शलोमोन आहे तो त्याच्या ज्ञानाबद्दल, त्याच्या हुशारीबद्दल, त्याच्या शहाणपणाबद्दल खूप प्रसिद्ध होता. अगदी त्याचं वैभव, त्याचं ज्ञान समजून घेण्यासाठी, पाहण्यासाठी जगभरातले लोक, अगदी शिबाची राणी म्हणजे आफ्रिका खंडातल्या देशातली राणी, ती त्याला भेटायला येते. त्याच्यासाठी त्याला खूप मौल्यवान गोष्टी घेऊन येते नजराणा म्हणून. तर असं त्याचा पराक्रम होता. त्यानं त्याच्या काळामध्ये मंदिरं बांधली, देवाचं मंदिर देखील त्यानंच बांधलं, आणि इमारती, भव्य इमारती वगैरे केलं. त्याचं वैभव खूप म्हणजे भरपूर भरभराटीचं होतं. देवाने त्याला त्या गोष्टी दिल्या होत्या. कारण अगोदरच देवानं अभिवचन दिलं होतं दावीदाला. जेव्हा दावीद म्हणाला की मला देवा तुझं मंदिर बांधायचं आहे, त्यावेळेला करतो की मी इथं तक्तपोशीच्या घरात राहतो आणि तिकडं परमेश्वराचं मंदिर किंवा निवास मंडप ओसाट पडलेलं आहे. मग त्याला ते खटकत होतं. पण देव म्हटला की, परमेश्वर म्हटला की तू ते मंदिर बांधायचं नाहीस, कारण तुझे हात रक्तानं भरलेले आहेत. आणि मग तुझ्यानंतर तुझा मुलगा जो राजा होईल तो बांधला. मग शलोमोनानं ते मंदिर बांधलं. आणि ते मंदिर बांधल्यानंतर जेव्हा समर्पण करायचं होतं त्या मंदिराचं देवाला, त्यावेळेला त्यानं प्रार्थना केली की देवा, मला हे जगातलं सुख किंवा ऐश्वर्य नको आहे, मला बुद्धी दे, ज्ञान दे, आणि हे राज्य कसं चालवायचं याचं मार्गदर्शन तू मला कर, शहाणपण मला तू दे. आणि देवानं त्याला म्हटलं की ज्या अर्थी तू सोनं किंवा ऐश्वर्य काय मागितलं नाही, हे तर मी तुला हे देतोच, पण त्याबरोबर ह्या गोष्टी, बाकीच्या गोष्टी देखील मी तुला देतो. अशा प्रकारची शलोमोन राजाची कारकीर्द होती. आणि त्यातनं जे पुस्तकं लिहिलेलं आहे त्यामध्ये उपदेशक नावाचं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्यानं शहाणपण सांगेल की आम्ही कसं वागलं पाहिजे जगामध्ये, आमचा व्यवहार कसा असला पाहिजे लोकांच्या बाबतीमध्ये, त्याबद्दल शलोमोन राजा सांगतो. आता त्याच्या पुस्तकाला जे नाव दिलेलं आहे ते उपदेशक म्हणून दिलेलं आहे. तर उपदेशक याचा अर्थ असं की जो प्रीचर आहे, जो संदेश देणार आहे, जो उपदेश करणार आहे, तो उपदेशक म्हणून म्हटलेलं आहे. आणि त्याची ओळख काय सांगितलेली आहे की पहिल्या वर्षामध्ये म्हटलं की उपदेशकाचं पुस्तक पहिला अध्याय, यरूशलेमातील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचनं. म्हणजे शलोमोन राजानं जे काय बोध केलं लोकांना त्याबद्दल त्याची ओळख असं दिलेली की त्यानं हे लिहिलेलं आहे. तो आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी पहिल्यांदा टाकत नाही, परंतु तो म्हणतो की दावीद पुत्र. दावीदाला बरीच मुलं होती, परंतु त्यातला हा गादीवर कोण बसला तर शलोमोन, आणि त्यामुळं दावीद पुत्र असं त्याला म्हटलेलं आहे. आणि तो उपदेशक आहे, तो बोध करतो, उपदेश करत असतो. आता या शलोमोनानं 2 गोष्टी, व्यवहारातल्या गोष्टी सांगितलेल्या. आता पुष्कळ गोष्टी त्याच्याबद्दल तो डिस्कस करतो किंवा चर्चा करतो, पण तो 2 गोष्टी तो सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तो की
जगातल्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. दुसऱ्या वर्षात काय म्हटलंय? व्यर्थ हो व्यर्थ, असे उपदेशक म्हणतो. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. म्हणजे सगळं इंग्रजीमध्ये त्याला व्हॅनिटी म्हटलेलं आहे, म्हणजे व्यर्थ आहे. ज्या काही गोष्टी आम्ही करतो त्या सगळ्या व्यर्थ आहेत. खटाटोप करतो आम्ही, काय काय करतो, ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. आता काय म्हणतो पुढं? या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते व दुसरी येते, पृथ्वीच काय ती कायम सदा कायम राहते. सूर्य उदय पाहून अस्सळ जातो आणि तिथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करतो. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात, तरी सागर भरून वाहत जात नाही. ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत असतात. सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्याची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार. भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. मागल्याचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होईल त्याचेही स्मरण त्याच्या पुढल्यास राहणार नाही. म्हणजे या ठिकाणी म्हटलं की व्यर्थता काय आहे, की आतापर्यंत जगाच्या राहटीप्रमाणे सगळं होऊन गेलेलं आहे. ज्या गोष्टी आम्हाला कदाचित आता वाटतात नव्या, परंतु त्या अगोदर होऊन गेलेल्या आहेत. म्हणून हे सगळं खटपट व्यर्थ आहे. म्हणजे मग आम्ही कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, काय आम्ही केलं पाहिजे, त्याच्या अगोदर आम्ही हा मुद्दा बघितला की व्यर्थतेचं आपलं कळतं की सगळं करून काय होतं की कितीतरी वेळेला आम्ही बघतो की मनुष्य एखाद्या गोष्टीसाठी इतका खटाटोप करतो, प्रयत्न करतो, रात्रीचा दिवस करतो आणि खूप हे करतो, शेवटी हाती काय मिळतं काय मागं मला सांगितलं काय माहीत नाही, परंतु एका इंग्रजी पिक्चरचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या संपूर्ण पिक्चरमध्ये एक चोर असतो आणि तो खूप हुशारीनं चोरी करायसाठी प्लॅन करतो. बँकचं काय कुठलं तरी आता आठवत नाही मला, परंतु प्लॅन खूप करतो पूर्ण सिनेमातच. त्याच्या प्लॅन आणि त्यानंतर तो कशा प्रकारे चोरी करतो याच्यावर सांगितलं नाही. तो पूर्ण एक बॅग, मोठी सुटकेस सारखी बॅग, ते बॅग भरून तो पैसे त्याच्यामध्ये तो चोरतो आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये दाखवले की तो चोरून घेऊन आता हॉटेलमध्ये येतो. हॉटेलमध्ये उघड्यावर खुर्च्या टेबल मांडलेले असतात ना, त्या ठिकाणी टेबलावर बॅग ठेवतो. त्याला कोणाला काय कळतं नाही का ते पैसे म्हणून, आणि बॅग टेबलावर ठेवलेली असताना खायसाठी काहीतरी ऑर्डर करत असेल किंवा चहा कॉफी काहीतरी, तेवढाच एक भुरटा चोर येतो आणि ती बॅग घेऊन पळून जातो. म्हणजे ज्या चोरीसाठी त्याने एवढा प्लॅन केला, एवढं कष्ट केलं, एवढा जीव धोक्यात घातला, पण शेवटी काय झालं, जे त्यानं एवढं कष्टानं मिळवलं होतं एका चोरानं 2 मिनिटात बॅग घेऊन पळून गेला आणि त्याला ते लाभलं नाही. जीवनामध्ये देखील अशाच प्रकारे आहे की आम्ही पुष्कळ वेळा अनेक गोष्टींच्याबद्दल आम्ही इतका खटाटोप करत असतो, परंतु शेवटीच त्याचा रिझल्ट काय, अल्टिमेट रिझल्ट काय? कारण देवबाप आम्हाला ज्यावेळी तुम्ही त्याच्या मार्गात चालता त्यावेळी तो तुमच्या माझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला देतो, आमच्या गरजा समजून तो आम्हाला देतो. पण प्रॉब्लेम हा आहे की आम्हाला अधिक लागत असते, आम्हाला अधिक पाहिजे असतं आणि त्याच्यामुळं अशा गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. म्हणून व्यर्थतेच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर त्याचं काय होतं, आता आम्हाला काही वर्षापूर्वी असं वाटतं की बाबा कधीतरी असं वाटतं की कार असावी मला. मग सैनिकांना कार घेतली आणि कार घेतल्यानंतर आम्ही ती विकून पण टाकली. आम्हाला वाटत नाही आता काय कार असावी किंवा कार आपण विकली वाईट वाटतो, कारण ज्या गोष्टी आम्हाला मिळतात त्या गोष्टी त्याचं महत्त्व एकदा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत असतं, जोपर्यंत मिळाल्यानंतर मग त्याचं महत्त्व राहत नाही. तसं जीवनामध्ये देखील आहे, अनेक गोष्टीसाठी आम्ही खूप कष्ट घेतो, त्रागा करतो, खटाटोप करतो, परंतु ते होत नाही. अशाच प्रकारचा दुसरा एक सिनेमा होता. आता सिनेमाचं मी कधी बोलत नाही, पण आता की
एक अमेरिकेतल्या मेक्सिको किंवा अशा भागामध्ये एक म्हातारा असतो आणि त्या म्हातारा म्हणजे त्या लोकांना रेड इंडियन्स म्हणतात. तर हे रेड इंडियन्स लोक जे आहेत ते रेड इंडियन्स त्यांच्याकडं ते चिन्हात्मक सिम्बॉल ठेवून चिन्ह ठेवून ते एखाद्या गोष्टीचं रहस्य त्या कागदावरती मानत होते. आणि मग तो काही लोकांना ती सापडतो. मग काही लोक त्याच्यावर काय असतं की सोन्याच्या खाणी सोन्याच्या डोंगरासारखं सोनं असलेलं परंतु बाहेरून सगळं कॉमन जमीन किंवा सामान कॉमन माती असेल अशा प्रकारचं काय म्हणतात दिसणारं, पण त्याच्या आतला रस्ता कोणाला कळत नव्हता. फक्त थोड्या एकदम लोकांनाच माहीत होता. आणि त्या आतमध्ये गेल्यानंतर सगळं सोनं म्हणजे डोळ्यात चमकतील इतकं सोनं सगळ्या खडक सोन्याचे सगळे आजूबाजूचा सगळा भाग सोन्यानं भरलेला असं होतं. आणि मग ते कोणाला सापडतं. 3-4 लोक असतात की जे त्याच्या शोधामध्ये जातात. मग त्यांना त्यांचा प्रवास दाखवलेला आहे. आणि पण तिथं त्या पूर्वीच्या एका माणसाला ज्यांना शोध लावलेला असतो त्या रेड इंडियन्स माणसाचा शाप या लोकांच्यावर होतो. यांना ती सोन्याची खाण सापडते. खाण आपल्याकडे कसं जमिनीखाली असते, परंतु त्या ठिकाणी दाखवले की सोनं पूर्ण सोनं डोंगराने डोंगर भरलेलं होतं. आणि हे लोक आज जातात, त्यांना सापडतं सोन्याचं डोंगर वगैरे, पण परत ज्यावेळी ऐकतात त्यावेळी त्या म्हाताऱ्या माणसाचा त्यांना शाप लागतो आणि सगळे डोंगर पडायला लागतात. आणि ह्यांना मग जीव वाचवून पळत सुटावं लागतं. आणि जसं ते पुढे जातात वरून सोन्याचे दगड बिगड पडत असतात आणि बाहेर येतात. फक्त जीव त्यांचा वाचतो. घोडा आणि ते 4 असतात आणि त्यांचे 4 घोडे बाहेर आल्यानंतर त्यांचा जीव वाचला असतो. सोनं बिनं त्यांना काय मिळत नाही. मग ह्या सोन्यासाठी ते एकमेकांशी कुरघोडी करणं, एकमेकांना मारायचा प्रयत्न करणं, खूप काय काय करत असतात. शेवटी तो बाहेर जातो. त्या पिक्चरचा जो हिरो आहे तो हिरो जात असताना त्याच्या घोड्याच्या मागच्या बाजूला कातडी पिशवी असते, लेदर बॅग असते. आणि त्या लेदर बॅगमध्ये अगोदर त्यानं सोनं भरलेलं असतं. त्याला पण ते माहीत नसतं. जेव्हा तो जातो तिथून निघून तेव्हा त्या बॅगवरती कॅमेरा लावलेला आहे की सोनं इथं आहे. जर तुम्हाला तो प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी जातो. बाकीचे तसे कपटी मनानं गेलेले असतात, त्यामुळं त्यांना काय मिळत नाही, पण ह्याला मिळतं. एवढा खंडोट करून देखील काय सांगत तात्पर्य की सलमान म्हणतो त्याप्रमाणे सगळं काय व्यर्थ आहे. या जगातल्या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आम्ही ज्या अपेक्षा करतो त्या व्यर्थ आहेत. जे तुम्हाला मला लागतं देव ते आम्हाला देतो. ही व्यर्थता ज्या गोष्टीच्या मागं लागला पाहिजे त्या आम्ही लागत नाही. जे नको त्याच्या मागं मात्र आम्ही पुष्कळ मागं लागत असतो. आणि हे या गोष्टीमुळे मनुष्य स्वतःला खेद आणि निराशा आणि दुःख स्वतःला निर्माण करत असतो. जेणेकरून त्याच भागामध्ये तो गुरफटत असतो. त्याला बाहेर दुसरं काही सुचत नाही. मला हेच मिळवायचं ते मिळवायचं, पण शेवटी काय नाही का प्रभूचं राज्य मिळवणं, त्याचं नीतिमत्व मिळवणं, या गोष्टी प्रभू आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत असं म्हटलेलं आहे. सार्वकालिक जीवन स्वर्गाचं राज्य हे ख्रिस्ती विश्वास सांगण्यासाठी महत्त्वाचं आहे असं देखील असंच म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट जी उपदेशक सांगतो ती गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला समय असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेनुसार घडत असते. आणि त्याचं वर्णन त्यांना केलेलं आहे उपदेशकाचं पुस्तक याचा 3रा अध्याय. आणि त्याच्यात म्हटलं की सर्वात पहिल्या वचनापासून सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जन्मसमय आणि मृत्यूसमय, रोपण्याचा समय आणि रोपलेले उपटण्याचा समय, वधण्याचा समय व बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय आणि बांधून काढण्याचा समय, रडण्याचा समय आणि हसण्याचा समय, शोक करण्याचा समय आणि नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय आणि धोंडे गोळा करण्याचा समय,
आलिंगन देण्याचा समय, आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो, शोधण्याचा समय आणि गमावण्याचा समय असतो, राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो, फाडून टाकण्याचा समय आणि शिवण्याचा समय असतो, मौन धारण करण्याचा समय आणि बोलण्याचा समय असतो, प्रेम करण्याचा समय आणि द्वेष करण्याचा समय असतो, युद्ध करण्याचा समय, सख्य करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? मानव जातीस जे कष्ट देव भोगास लावत असतो ते मी पाहिले आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमजत नाही. म्हणजे ह्या सगळ्या नैसर्गिक किंवा देवनिर्मित गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकाला जो जन्माला आला आहे तो मरणार आहे. कधी हसण्याचा प्रसंग आहे, कधी रडायचा प्रसंग आहे, दुःख करण्याचा आहे, आनंद करण्याचा आहे, आलिंगन देण्याचा समय आहे, आलिंगन न देण्याचा समय आहे. प्रत्येक गोष्ट आम्ही पाहतो की प्रत्येक गोष्टीला उर्जित काळ आहेत. नेहमी सगळंच सारखं नसतं. गेल्या आठवड्यात मी सांगितलं की आपल्याकडं पावसाळा झाल्यानंतर आता हिवाळा आहे, हिवाळ्यानंतर उन्हाळा आहे, उन्हाळ्यानंतर परत पावसाळा आहे. सगळ्याच ऋतू सारखे नाही आहेत, नाही का, चेंजेस आहेत. त्याच्यामुळं जीवन अधिक सुखावं आणि बदलाचं आहे. बरेच वेळा आम्ही बघतो की मागं पण सांगत होतो पुन्हा की आपल्या देशामध्ये किती भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. राजस्थानसारखा भाग हा वाळवंटाचा आहे, हिमालयासारखा भाग बर्फाच्छादित आहे, तर बंगालच्या किंवा मध्य भारत हा उन्हाळा उष्णाचा असलेला भाग आहे. किती वेगवेगळ्या प्रकारची स्थिती, माणसाचे विचार, माणसाची बुद्धी देखील किती वेगळं, माणसाचे रंग बघा, चेहरे बघा, उंची वगैरे हे सगळे देखील वेगवेगळे, हे भिन्नता आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी देवाना विभिन्नता आणि ज्या त्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला समय हा राखून ठेवलेला आहे, देवानाचा योग्य वेळ केलेला आहे. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला आम्ही जे सायकल म्हणजे काय म्हणतात त्याला, पोहणं जे आहे, पोहणं पाण्यामध्ये पोहणं, हे पाण्यामधलं पोहणं जेव्हा तुम्ही पाण्याच्या प्रभावाबरोबर पोहत असता त्यावेळेला तुम्हाला खूप सोपं जातं, तुम्ही सहज पुढे जात असता. पण ज्यावेळेला पाण्याच्या प्रभावाविरुद्ध तुम्ही पोहायला लागता त्यावेळेला मात्र तुमची दमछाक होत असते, नाही का. आज आमच्या जीवनामध्ये देवानं तुम्हाला मला जो क्रम घालून दिलेला आहे त्या क्रमामध्ये जर आम्ही सवय लागलो तर आम्हाला जीवन सुसह्य वाटतं. पण जर आम्ही त्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध वागू लागलो तर मात्र आम्हाला दमछाक होते, जीवनामध्ये हताशता येते, निराशा येते. म्हणून देवानं आम्हाला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, त्याचा उपभोग आम्ही का घेत नाही किंवा त्याचा आनंद आम्ही का घेत नाही आहे? का आम्ही अधिक कष्ट करून किंवा अधिक हव्यासापोटी, अधिक लोभापोटी आमचं जीवन अधिक म्हणजे दुःखी किंवा निराशमय आणि फ्रस्ट्रेटेड असं करतो का? त्याच्यापासून काय आम्हाला लाभ आहे? आम्हाला जे कर्तव्य करायचं आहे ते आम्हाला करायचं आहे, कुटुंबाप्रती आमचं कर्तव्य आहे ते आम्हाला करायचं आहे. आम्हाला घरामध्ये किंवा बाहेर ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी आम्हाला आमचे कर्तव्य व्यवस्थित पार पडलं पाहिजे. त्याहीपेक्षा जास्त काय प्रमाणे सांगितलं, देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व हे मिळवायचा प्रयत्न करा. प्रायोरिटी सगळ्यात प्राधान्य त्याला आहे. आणि तुम्हाला माहिती की जेव्हा योसेफाचं जीवन आपण पाहतो, योसेफ हा त्याच्या भावाने त्याला मारलेलं, त्याला टाकलेलं, म्हणजे मारायचंच विचारता, पण तो मोठ्या माणसाने की नका त्याला मारू. मग त्यांनी त्याला विकलं व्यापाऱ्यांना, इजिप्तच्या व्यापाऱ्यांना. आणि मग त्यांनी त्याला तिकडे गेलं, तिथून तो गेला. मग त्याच्यावर एका बाईनं खोटे आरोप आणले, नंतर तुरुंगात तो गेला. या सगळ्या गोष्टीवर दिसताना त्यातील स्थितीतून त्याला जावं लागत होतं आणि ते काय आनंदाची परिस्थिती नव्हती. खूप खुश व्हावं असं काय नव्हतं, सगळं वेदना दुःख मिळतं. परंतु त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे योसेफाबद्दल की तो देवाबरोबर चालत होता आणि त्यामुळं जरी दुःख आले, त्रास आले तरी पण तो त्याच्यातून निभावून जात होता. ते सगळं काय सहन करत होता, ज्याच्यामुळं शेवटी देवाने त्याला इजिप्त देशाचा पंतप्रधान केलं. फारो राजानंतर 2 नंबरचा व्यक्ती म्हणून त्याला ओळखलं जातं. त्याला अगोदर त्रासातून जावं लागलं, दुःखातून जावं लागलेलं आहे. म्हणजे हे प्रसंग आहेत, समय आहेत. दुःख सहन करण्याचा समय, त्रास सहन करण्याचा समय, आनंदाचा समय, मोठे पद मिळण्याचा समय, तुरुंगात जाण्याचा कैदी म्हणून तो प्रसंग, हे सगळं त्यांना अनुभवले, त्यातून तो सगळा गेलेला आहे.
आणि म्हणून या काळाबद्दल पहिली गोष्ट म्हणजे सगळं जीवनामध्ये व्यर्थ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीला समय आहे. नेहमीच चांगले दिवस असतील असं नाही. काही कठीण पण दिवस असतात, त्रासाचे दिवस असतात, दुःखाचे असतात, आजारपणाचे असतात, त्रासाचे संकटाचे असतात. पण देव चांगले देखील दिवस आहेत, आनंदाचे दिवस येतो. प्रसंग आमच्या जीवनामध्ये तो बदलत राहतो. हे जेव्हा आम्हाला समजतं आणि तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत असं ज्या खात्री आम्हाला असते, त्यावेळी मात्र आमचं जीवन बदलत असतं. आता आणखी एका ठिकाणी आपण बघतो की याच्याबद्दलचं अधिक स्पष्टीकरण 16 वर्षापासून केलेलं आहे की जीवनातील अन्याय, 3रा अध्याय उपदेशक 16 वर्षामध्ये म्हटलं की शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे. आम्हाला न्याय मिळाला कोर्टामध्ये असं वाटतं, पण तिथे दुष्टता आहे. धर्माचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे. म्हणजे काय? धर्माचे स्थान कुठे असलं पाहिजे? एक तर ते मंदिरामध्ये पाहिजे, म्हणजे चर्चमध्ये पाहिजे, माणसाच्या जीवनात पाहिजे, वेळेमध्ये पाहिजे. धर्माचं स्थान ते आहे, पण तिथं काय? दुराचार आहे. म्हणजे दुराचार म्हणजे वाईट आचार आहे. आम्ही चर्चमध्ये जातो, ख्रिस्ती म्हणतो, उपासना करतो, परंतु प्रत्यक्षामध्ये किती मंडळांच्यामध्ये अशा प्रकारचे दुराचार आहेत. किती देवाचे सेवक म्हणणारे लोक करप्ट आहेत, भ्रष्ट आहेत. त्यांचं जीवन कुठल्याही प्रकारे आदर्श म्हणावा असं नाही आहे. काही लोकांचं, सगळ्यांचंच नाही. असे लोक आहेत आणि तरी पण आम्ही बघतो. आणि ज्या मंडळांमध्ये किंवा चर्चेसमध्ये ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये अयोग्य गोष्टी घडतात, त्या गोष्टीकडं सामान्य लोक दुर्लक्ष करतात. आम्हाला वाटतं की आम्हाला काय करायचं, जादूमध्ये गेलं, त्याचा हात तुटल, त्याच्याच गळ्यात पडेल, आपल्याला काय करायचं असं होतं. बाळक लोक पण बोलत नाही. मग धर्माचं स्थान नाही आहे सध्या, म्हणजे कमी होत चालले आणि दुराचार वाढत चाललेला आहे. माझे काय विद्यार्थी आहेत की जे चर्चेस मला चांगलं कसं मिळेल बाळक होऊन, आणि मला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, आर्थिक फायदे किंवा हे मिळवण्यासाठी ते बाळकपण घेतात. खरा ख्रिस्त कळालेला आहे का, खरा पाचारण झालेला आहे का, तर त्याचं उत्तर बहुतांशी नाही असं आहे. आम्ही देखील चर्चमध्ये का जातो? चर्चचं मेंबरशिप असं म्हणून कोणी मेलं तर त्याला प्रेतक्रिया करता यावी, लग्न झालं तर लग्न चर्चमध्ये का, मला देवाच्या सहभागितेमध्ये राहता यावं, देवापासून मिळणारा स्वर्गीय आनंद मला मिळावा, याच्यासाठी मी चर्चमध्ये जातो. कारण मंडळांच्यामध्ये सर्रास अशा प्रकारच्या गोष्टी घडताना दिसतात की ज्या देवाला ह्या अपेक्षित नाही आहे. त्या गोष्टीसाठी आम्ही त्या जावं असं नाही आहे. आता एका व्यक्तीबद्दल मी ऐकलं होतं की ती व्यक्ती स्वतः ज्यावेळेला मरायच्या वेळेला त्यांनी सांगितलं की मला जाळा, मला पुरू नका. का? कारण जुना स्वभाव, कारण ती ख्रिस्ती नाही व्यक्ती परंतु नव्हती, पण आता ते म्हणलं की मला जाळा. म्हणजे आम्ही काय करतो की जगराहटीप्रमाणे आम्हाला जशा प्रकारे आम्हाला वाटतं तसं व्हावं. त्यांना देवासाठी माहीत असेल तर नाही मला माहीत नाही, परंतु त्यांची पत्नी चर्चमध्ये ॲक्टिव्ह मेंबर होती. त्यांची पत्नी चर्चच्या प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेतली. त्याकडून त्यांनी शिकलं नाही का, आपली बायको जर जेवण देवाची उपासना करते, मग त्या व्यक्तीनं त्याचा विचार कधी केला नाही का? तर नाही. कारण घरातला प्रमुख पुरुष हा पुरुष असतो, पुरुष हा प्रमुख असतो, आणि त्यामुळं त्याला वाटतं मी म्हणेन ती पूर्व दिशा, तुम्ही मला सांगणारे कोण. आज अशाच प्रकारची स्थिती मंडळांच्यामध्ये आहे. मंडळाची ही आध्यात्मिक खालावलेली स्थिती ही मंडळीच्या नासाला कारणीभूत होते. आणि अशा प्रकारच्या जीवनशैलीमुळं धर्माचं अधिष्ठान असलं पाहिजे ते नाही असल्यामुळं मंडळातील अनेक लोक देवापासून दूर जातात आणि त्यांना नॉमिनल किंवा नामधारी ख्रिस्ती अशा प्रकारचं जीवन जगतात. आणि ही खेदाची गोष्ट आहे. याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीला पाचारण केलं नाही. आमच्याकडून अपेक्षा देव एक करतो, आमचं जीवन मात्र दुसऱ्या प्रकारचं आहे. त्यानंतर म्हटलं की मी आपल्या मनात म्हटले देव धार्मिकांचा आणि दुष्टांचा न्याय करील, कारण हरेक गोष्टीचा व हरेक कामाचा नेमलेला समय आहे. मी आपल्या मनात म्हटले
देव हे असे मानवपुत्राकरता करतो ते या हेतूने की त्यांना कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशु नाही आहो हे त्यास कळून यावे. म्हणजे देव अनेक वेळा कठीण प्रसंग का आणतो तर आम्हाला कसोटीस लावावं, आमची परीक्षा घ्यावी, आमचा विश्वास किती आहे हे पाहावं, यासाठी आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रसंग येत असतात. आणि म्हणून संत पाऊल मंडळीला पत्र लिहिताना तो काय म्हणतो की सोन्याची परीक्षा अग्नीनं होते. त्या अग्नीच्या भट्टीतून सोन्याला जावं लागतं, त्याला चटके बसतात, भाजलं जातं, परंतु ते सोन्याच्या भट्टीतून गेल्याशिवाय ते खरंच सोनं आहे का नाही हे सिद्ध होत नाही. तसंच तुम्ही आणि मी देखील आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे परीक्षेचे प्रसंग आल्याशिवाय आम्ही खरे ख्रिस्ती आहोत का नाही हे देखील आम्हाला कळत नाही. आणि ते कळण्यासाठी देव आम्हाला अशा प्रसंगातून जावत की माझा विश्वास किती आहे. एक येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आपण बघतो की शिष्य आपल्या जीवाला घाबरून पळाले वधस्तंभावर येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या वेळेला. अगदी पेत्रसुद्धा लपून लोकांच्या मध्ये लपून राहिला, मला पकडलं तर मला पण फासावर देतील म्हणून. आज बुधवारामध्ये पुष्कळ ख्रिस्ती लोकांचे छळ होते. कालच एका व्यक्तीने मला मेसेज पाठवला, त्याच्यात सांगितलं की पंजाबमध्ये आणि कर्नाटकमध्ये 2 देवाच्या सेवकांना तुरुंगात टाकलेलं आहे, खोटे आरोप लावलेले आहेत. त्यांचा गुन्हा काय तर ते येशूविषयी सांगतात, येशूची स्वार्थ सांगतात आणि मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे. आज असे प्रसंग आमच्यासमोर आले तर आम्ही काय करणार आहोत? नाही मी नाही त्यातला नाही का मग तसं काय माझा संबंध नाही असं म्हणणारे की हो मी ख्रिस्ताच आहे आणि मला माझ्या ख्रिस्ताचा अभिमान वाटतो आणि मी त्यासाठी प्रसंगी तुरुंगात जायला देखील तयार आहे, असं आमचा दृष्टिकोन आहे का? जर हे असेल त्याची अपेक्षा देव करतो आहे आमच्याकडून. बाकी देव कशाची अपेक्षा करत नाही. तुम्ही काय करावं देवाला याच्यासाठी नाही. तुम्ही आणि मी शेवटपर्यंत विश्वासू आहोत का नाही, मरेपर्यंत विश्वास आहे का हे तो पाहतो. आणि म्हणून धार्मिकता आज मंडळांच्यामध्ये दिसली पाहिजे. वरपांगी धार्मिकता नको, ती अंतःकरणापासूनची धार्मिकता, अंतःकरणापासून ख्रिस्तावरचं प्रेम आमचं असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. मी आपल्या मनात म्हटले देव हे नको. मानव पुत्रावर प्रसंग येतात तसेच हे पशुवर येतात. दोघांवरही एकच प्रसंग येतो, हा मरतो तसाच तोही मरतो. त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे. पशुपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही, कारण सर्व काही व्यर्थ आहे. सर्व एकाच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीच मिळतात. मानव जातीचा प्राण वर जातो आणि पशुजातीचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक. यावर मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, या परते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे, त्याच्या मागे जे काही होणार ते त्याने पाहावे, म्हणून त्याला परत कोण आणून तर कोणच आणू शकत नाही. आता मी गेल्यानंतर माझ्या मागं मग काय होणार आहे मला माहिती आहे, कळणार आहे का? ते बघण्यासाठी मी परत येणार आहे का? नाही. एकदा गेला म्हणजे गेला. मग पुरुष असो माणूस असो. आता या ठिकाणी देवानं आता हे शल्मोनाचे विचार आहे, देवाच्या आत्म्याचे वेगळे, तरी पण त्याचं ऑब्झर्वेशनमध्ये थोडासा फरक दिसून येतो. काय होतं की मानवजातीचा प्राण वर जातो आणि पशुजातीचा प्राण खाली जातो की काय कोणाला ठाऊक, हे त्याला पण माहीत नाही. पण त्याला हे त्याला समजायला पाहिजे, कारण त्याच्या काळापर्यंत स्वर्गाची कल्पना अजून नव्हती. त्यामुळे त्याला ते वाटतं की सगळे जमिनीत गाडले जातात, पशु पण गाडले जातात, मानव पण गाडला जातो, असा त्याचा विचारसरणी असेल. परंतु ती प्रगट झाली नाही आहे, कारण जुन्या काळाच्या काळामध्ये पुष्कळ अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला ज्या माहिती आहेत त्या काळच्या लोकांना माहीत नव्हतं. अगदी त्या काळच्या लोकांना हे देखील माहीत नव्हतं की येशू ख्रिस्त हा मसीहा आहे आणि तो पुन्हा येणार आहे आणि जे मेलेले आहेत ते पुन्हा उठवले जातील, सार्वकालिक जीवनासाठी त्यांना नेलं जाईल, स्वर्गाच्या राज्यामध्ये त्यांचं प्रवेश होईल, ही कल्पना त्यांच्यामध्ये नव्हती. आता त्यांच्यामध्ये जे 2 प्रकारचे लोक 4 प्रकारचे लोक होते, त्यातले 2 प्रकारचे जे लोक होते ते म्हणजे पर्शी आणि सदुकी. तर पर्शी लोक होते की त्यांचं म्हणणं होतं की मेल्यानंतर मनुष्य त्याचं पुनरुत्थान होतं. सदुकी जे प्रकारचे लोक होते त्यांना वाटतं की माणूस मेला की मेला, परत मातीच मिळणार, तर आत्मा बित्मा काय वर जात नाही, काय नाही, असं त्यांचा विचार होता. म्हणजे त्यांच्या जीवनाबद्दलच्या, सार्वकालिक जीवनाबद्दलच्या, स्वर्गाच्या राज्याबद्दलची कल्पना त्यांना नव्हतं. म्हणून त्या दृष्टिकोनातून शर्मन देखील अशा प्रकारे सांगतो
त्याला माहीत नाही की नेमकं मशीनचं काय होणार आहे आणि माणूस काय होणार आहे. दोघं मरणार एवढं त्याला माहिती आहे, परंतु कोण कुठं जाणार हे त्याला माहीत नाही. तर मानवच स्वर्गात जाऊ शकतो, तिथं पशुविषयी त्यांना स्थान नाही आहे. कारण देवानं मानवाला आपल्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. आणि त्यानंतर या सगळ्या आधारे म्हणजे दोन गोष्टी जीवनामध्ये आहेत. एक म्हणजे सगळं काय व्यर्थ आहे, ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही खटाटोप करतो ते सगळं व्यर्थ आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीला समय आहे. चांगल्या गोष्टीचा समय, वाईट गोष्टीचा समय. दुष्काळ आहे, सुकाळ आहे, पाऊस आहे, उन्हाळा आहे, हे सगळं अगोदर या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत ते बघण्याची गरज नाही आहे. दुसरा मुद्दा, प्रभूचं आगमन आणि जागृतीची आवश्यकता. कोरिन्थीकरास पहिले पत्र कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून काय म्हटलंय? बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधूंनो, त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्री जिंकतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत ते आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे ओरसरान, तारणाची आशा हे शिरस्त्राण धरावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणासाठी मरण पावला, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं का की काळ आणि समय याच्याबद्दल लिहिण्याची गरज नाही, कारण का तुम्हाला हे ऑलरेडी माहिती आहे, चांगलं पक्कं माहिती आहे. फक्त आम्हाला वाट कशाची बघायची आहे? प्रभूच्या येण्याची. कारण त्यानं आम्हाला वचन दिलेलं आहे की मी पुन्हा परत येणार आहे. जर तो पुन्हा परत येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही कशासारखं पाहिजे? प्रकाशाच्या प्रजेसारखं. अंधार हा सैतानाचं प्रतिनिधित्व करतो. अंधारातली कर्म ही पापाची कर्म असतात. ती कर्म त्याच्यापासून तुम्ही आणि मी वेगळे आहोत जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत. आम्ही प्रकाशाची प्रजा, कारण येशू ख्रिस्त स्वतः हा प्रकाश आहे. त्या प्रकाशाच्या सारखं, प्रकाशाच्या प्रजेसारखं आम्ही चाललं पाहिजे. कुठल्या प्रकारची मलिनता, अशुद्धता, पाप, घाणेरडं जीवन नसतात. आम्ही ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामध्ये सगळ्या गोष्टी स्वच्छ लखलखीत दिसतात, तशा प्रकारे तुमचं जीवन आतून बाहेरून हे तसं असलं पाहिजे. म्हणून तो की प्रभूचा दिवस तसाच आहे. आणि कसा असणार आहे तो? शांती आहे, निर्भय असं म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना असतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणार नाहीत. कोण? जे रात्रीची प्रजा आहे, जे सैतानाची प्रजा आहे, ते निभावणार नाही. कितीच्या वेळा आम्ही पाहतो की भूकंप होतात, पूर येतात आणि त्यावेळेला शेकडो माणसं मारली जातात, मरतात. रात्री झोपत असताना माहीत नसतं आपलं पुरामध्ये घर वाहून जाईल किंवा भूकंप होईल किंवा आम्ही गाडले जावं किंवा काय होईल. एका ट्रेनमध्ये प्रवास करताना देखील कधी कधी अचानक ॲक्सिडेंट होतात आणि बरेच लोक जखमी होतात, मारले जातात. त्यांना हे कल्पना असते का ट्रेनमध्ये झोपल्यानंतर किंवा बसमध्ये एसटीमध्ये असल्यानंतर आम्हाला पुढं काय होणार आहे माहिती आहे का? अचानक एखादी घटना घडते, त्यावेळी काय होतं? जे अपेक्षा आम्हाला नाही आहेत तशा प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे जीवनाची क्षणभंगुरता ज्यावेळेला आम्हाला लक्षात येते त्यावेळेला आम्ही मग देवावर अवलंबून राहायला अधिक शिकतो. जेव्हा मला असं होतं की मी माझ्या हिमतीवर, माझ्या ताकदीवर, माझ्या बुद्धीवर मी करायचा प्रयत्न करेन, त्यावेळेला मात्र ते जमत नाही. कारण
तुमचे विचार आणि देवाचे विचार याच्यामध्ये फरक आहे. जर देवाचे विचार आम्हाला कळाले, त्यानुसार आम्ही वागवलं, तर आम्हाला लक्षात येतं की सगळं करतो. आम्हाला त्यासाठी प्रभूने सांगितलेलं आहे की प्रभूचं येणं होणार आहे, त्यावेळेला आम्ही कशाप्रकारे तयार असलं पाहिजे, कशाप्रकारे त्याला सामोरं गेलं पाहिजे हे आम्हाला. आणि म्हणून आम्ही आत्तापासून तयार. आता कठीण प्रसंग आहे ते सुरुवात झालेली आहे, परंतु नंतर प्रत्यक्षात खरे वाईट दिवस येतील, त्या आमचं काय होणार. जर आम्ही बेसावर असलो, आम्हाला काय माहीत नसलं, तर आमचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. तर जर आम्हाला माहीत आहे, आम्हाला कळतं की चांगलं आणि वाईट काय आहे, त्यावेळेला मात्र आम्ही जागृत राहू आणि त्याप्रमाणेच आम्ही देवाला आवडेल अशा प्रकारचं जीवन जगायचा प्रयत्न करू. आता त्याच्याबद्दल काय म्हटलं आहे बघा. 4था अध्याय तेसलोनिकरास पत्र 1ला अध्याय आणि 1लं पत्र 4था अध्याय. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलं की 16 वचनामध्ये, कारण आद्यध्वनी आद्य देवदूतांची वाणी देवाच्या दुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामेर होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वकाळ प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. हे कुणासाठी? हे मंडळीसाठी आहे. काय आहे की प्रभू येणार आहे. आणि कशा वेळेला येणार आहे तो? आज्ञाध्वनी आद्य देवदूतांची वाणी देवाच्या तुतारीचा नाद होत असताना प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गातून उतरेल आणि जे ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले होते. ख्रिस्तामध्ये मेलेले कोण? 2000 वर्षापूर्वी मेलेले असं नाही, सगळ्या काळासाठी. पण पहिलं साथ तुम्हाला माहिती आहे कोण देवाकडे जाणार आहे पहिल्यांदा? ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावासाठी ज्यांचा छळ झालेला आहे, जे रक्तसाक्षी झालेले आहेत, ज्यांना येशूच्या नावासाठी मरण सर, ते पहिले उठवले जातील. त्यानंतर मग बाकीचे. प्रथम स्थान त्यांना आहे, कारण त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता येशू ख्रिस्तासाठी दुःख सहन केलेलं आहे, मरण सहन केलेलं आहे. इथपर या स्टेजला आम्ही ख्रिस्ती मंडळी कधी येणार याच्याबद्दल आम्ही कधी विचार करणार? आम्ही फक्त आमच्या सुखाचं आणि आमच्या नाही का ऐश्वर्याच्याच गोष्टी बोलतो. देवा मला हे दे, ते दे. परंतु देवाचं राज्य मिळण्यासाठी, देवाचं राज्य म्हणजे हे, आणि हे काय करायचं म्हणजे एकमेकांचं सांत्वन करा. हे वचन आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे, हे वचन गाजवलं पाहिजे. बरेच पाळक लोक ह्या गोष्टी बोलत नाहीत. फक्त तुम्हाला देव आशीर्वाद देईल, तुम्हाला हे देईल, ते देईल. अरे पण आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना तुम्ही कधी तयार करणार? त्यांना कधी तुम्ही सांगणार? हे एकमेकांना सांगण्यात बरं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 वर्षामध्ये 5वा अध्याय आणि 11 वर्षामध्ये काय म्हटलंय? म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा. पुन्हा म्हटलेले की सांत्वन करा, म्हणजे देवाचं वचन सांगणारे पाळक जे कोण असतील त्यांना हे मंडळीला सांगण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही आणि मी तयार असतो त्यावेळेला मग सैतान जरी आमच्यावर हल्ला केला तरी आम्हाला त्याचं भय वाटत नाही, कारण आम्ही तयार असतो. जेव्हा आम्ही तयार नाही त्यावेळेस जर सैतान हल्ला करतो तर आम्ही गडबडीत होतो आणि आमचा पराभव होतो, नाश होऊ शकतो. त्यासाठी आम्ही एकमेकांचं सांत्वन करा, एकमेकांची उन्नती करा, आणि तसे तुम्ही करतच आहात. तेसलोनिकाची मंडळी एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी करत होती, एकमेकांना प्रभूमध्ये वाढण्यासाठी ती मदत करत होती, एकमेकांचं सांत्वन करत होती, त्यांना गाईड करत होती, मार्गदर्शन करत होती. आज किती मंडळ्या करतात ते. बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटतं की आम्ही मोबाईलमधून देवाचं वचन पाठवलं की आमचं काम झालं. पण तुम्ही गुडघ्यावरून प्रार्थना करता का? आम्ही स्वतः देवाच्या वचनामध्ये वाढतो का? आम्ही दुसऱ्या देवाविषयी सांगतो का? तर तो अनुभव आम्हाला नाही आहे. आता बरेच लोक, एक सिस्टम बघतो मी सध्या की बरेच लोक मेसेज पाठवतात. कोणता मेसेज असतो? फॉरवर्डेड. कोणीतरी त्यांना पाठवलं आहे ते दुसऱ्याला फॉरवर्ड करतात. तुम्ही तुमच्या विचारांनी, मननानं, चिंतनानं देवाचा वचनाचा अभ्यास करून तुमची साक्षी तुम्ही का सांगत नाही? का नुसतं ह्यानं पाठवले मला, मी त्याला पाठवतो, हा काय प्रकार आहे? त्याच्यात त्यांनी जे काही पाठवलेलं आहे त्याचा विचार तुम्ही करता. तुम्हाला आवडलं, पक्षी चांगले आहेत, छोटे छोटे सुंदर पक्षी आहेत, काहीतरी एखादी घटना आहे म्हणून तुम्ही ते फॉरवर्ड करता. ते तुम्हाला बरे वाटले म्हणून तुम्ही दुसऱ्याला पाठवता.
पण तुम्ही त्यांना एकमेकाचं सांत्वन कसं करणार, उन्नती कशी करणार? तुम्हाला ख्रिस्ताचा अनुभव आलेला आहे का? मग तो अनुभव तुम्ही का शेअर करत नाही? अमुक अमुक गोष्टीसाठी देवा प्रार्थना केली, माझ्या जीवनामध्ये देवानं हे केलेलं आहे आणि म्हणून देवा मी तुझं उपकार म्हणतो आणि मग माझी साक्षी मी दुसऱ्याला देतो का? फॉरवर्ड करून काय चालत नाही. म्हणजे तुम्ही कसं करता की मला कोणीतरी जबाबदारी मी दुसऱ्याला दिली, बाबा तू कर, हे का माझं काम सांगायचं झालं तुझं तू बघ, हा काम चुकारपणा, ही जबाबदारी झटकणं आहे. तुम्ही गुडघ्यावर येऊन दुसऱ्यांसाठी प्रार्थना करताय का? दुसऱ्यांना आपली साक्ष सांगताय का? मी देवाकडे प्रार्थना केली, देवानं म्हणजे प्रार्थना केली म्हणून मी माझी साक्ष तुम्हाला सांगतो, असं कोण म्हणते का? मला तर बहुतेक दिसतं की फॉरवर्ड फॉरवर्ड कशाला करता? त्यांना काय मोबाईलवर दिसत नाही का? मोबाईलमध्ये किंवा ते बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये पुष्कळ माहिती आहे. काय आता आजकाल हे जे जगातलं ज्ञान आहे इतकं भरलेलं आहे की तुम्हाला कुठं जायची गरज नाही. मोबाईल उघडला, गुगल उघडलं की सगळं तुम्हाला समजतं. ते तुम्ही पाठवून उपयोग नाही. तुम्ही तुमची साक्ष पाठवा. तुम्ही एखाद्याला तुम्ही फोन केला त्यांना सांगा, बाबा मी तुमच्यासाठी प्रार्थना करते, तुमच्या काय प्रॉब्लेम असेल, समस्या असेल त्यात सांगा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. हे ॲक्टिवली म्हणजे एकमेकांना उत्तेजन देणं आहे. नुसतं फॉरवर्ड करून उपयोग नाही, ते डेड आहे ते. कारण का तर एकाकडून घेताय तुम्ही दुसरीकडे त्याला पास ऑन करताय. तुमच्या इथून काय येते? खरी साक्ष कुठली आहे? येशू ख्रिस्तानं माझ्या जीवनात काय केलं, मला काय अनुभव आला, काय चमत्कार झाला आणि तो मी कसा दुसऱ्यांना सांगेन. त्याच्यामुळं लोकांच्या विश्वासाची उन्नती होते. लाईक करून किंवा ते खूप सुंदर आहे म्हणून ते पाठवायची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करताय, ओझं वाहत आहे का? आणि म्हणून एकमेकाची उन्नती करणं, एकमेकांचं सांत्वन करणं याची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर मग 12 वर्षापासून ते शेवटपर्यंत बोध केलेला आहे, सद्बोध आहे, म्हणजे चांगला बोध केलेला आहे. निरनिराळे सद्बोध आहेत की आम्ही काय केलं पाहिजे. बंधुजनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हाला बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा. आता देवाच्या पाळक म्हणजे नोकर आहे. देवाचा सेवक म्हणजे पाळक हा काय आहे? तुम्हाला माहिती आहे का की फुटबॉल जो असतो, फुटबॉलला 22 लोक मारतात. लाताने बॉल मारत असतात, लाताने त्याला तोडतात 22 लोक. मंडळीमध्ये जेवढे कोणी लोक असतात त्यांच्यासाठी पाळक हा फुटबॉल असतो. इकडून ते मारलात, तिकडून मारलात, त्याने मारलात, एका बाजूची पार्टी मारते, दुसऱ्या बाजूची पण प्लेयर मारतात. आजकाल पाळक कसं आहे? बऱ्याच मंडळ्या ह्या पाळक चालवत नाही, देवाच्या पवित्र आत्मेद्वारे चालवल्या जात नाही. बऱ्याच मंडळ्या ह्या मंडळी चालवतात. लोक काय हे असतात डॉमिनेटिंग नेचरचे, ते पाळकाला सांगतात असं करा तसं करा, नाही ऐकलं की झालं, पाळका उडवतो, आम्हाला नको. आपण देवाचा सेवक आहे, त्याचा सन्मान आम्ही कधी ठेवणार? देवाचं वचन सांगतो, याचा अर्थ देव मला माझ्या विद्यार्थ्यांनी एक कप दिलता बक्षीस, त्याच्यावर दिलेलं आहे की जो देवाचा सेवक आहे तो दुप्पट सन्मानास पात्र आहे. ज्याला इतरांना तुम्ही सन्मान देतो त्या दुप्पट सन्मान तुम्ही देवाच्या सेवकाला किंवा पाळकाला, स्वार्थिकाला, मिशनरीला दिला पाहिजे. आज किती पाळक लोकांना सन्मान दिला जातो? जे तुम्हामध्ये श्रम करतात, पाळक लोक तुमच्यामध्ये श्रम करतात. आता ह्या काही वर्षापासून, काही दिवसापासून किंवा महिन्यापासून झालं की पाळकांना घरोघरी जाणं शक्य होत नाही, कारण करोना आहे, त्याच्या अगोदर काही कारणामुळे जातात नव्हतं. पण ते श्रम कोण करते? प्रार्थना मंडळीसाठी कोण करते? वचन कोण सांगतं? तुम्हाला सल्ला, देवाच्या विषयी सल्ला मस्तक कोण करतं? आजारी लोकांच्या भेटीगाठीसाठी कोण जातं? पाळत जातं. ते तुमच्यासाठी श्रम करतात, तुम्ही त्यांचा सन्मान करायचा नाही. म्हणजे मंडळीचा दृष्टिकोन असा आहे की आम्ही पाळकाला पगार देतो, पाळकांना आमचं ऐकलं पाहिजे, आम्ही म्हणतो त्याप्रमाणे केलं पाहिजे. मान तर राहायला बाजूला, परंतु इतकी पाळकांची अवस्था बिकट आहे होणारी. कारण माझा संपर्क आणि पाळकांसंगती असल्यामुळं मला माहिती की त्यांची स्थिती काय आहे.
पण देवाचं वचन सांगतं की देवाच्या सेवकाचा सन्मान करायला तुम्ही शिकलं पाहिजे. त्यानंतर ते ते श्रम करतात, ते तुमच्यावरती देवाने त्यांना नेमलेलं आहे आणि ते मला बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा. अत्यंत मान द्यावा. अत्यंत तर मागत नाही पाळत, थोडाफार तरी द्या, है ना. बंधून जेव्हा आम्ही तुम्हाला बोध करतो की जे व्यवस्थित लोक आहेत, अव्यवस्थित लोक आहेत, त्यांना अशी ताकीद द्या. जे अल्पधीराचे त्यांना धीर द्या. अशक्तांना आधार द्या. सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा आणि सर्वदा एकमेकांचे आणि सर्वांचे चांगले करत राहा. सर्वदा आनंदित असा. निरंतर प्रार्थना करा. सर्व परिस्थिती उपकारस्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका. प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रवेश ख्रिस्त याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर हे निर्दोष अशी संपूर्णपणे राखले जाऊन तुम्हास पाचरण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करीलच. बंधूंनो, आम्हासाठी प्रार्थना. हे बोध काय मी उद्दाम असेल यासाठी की प्रभूच्या येण्याच्या समयासाठी आम्ही तयार असण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं अनुकरण आम्हाला करायचं आहे. या गोष्टी आम्हाला पाळायच्या आहेत आणि म्हणून त्या मी वाचून टाकले, म्हणून ते मी सांगत आहे. म्हणजे सुवेळ अवेळ आहे. अगोदर म्हटलं सगळ्या गोष्टी जगातल्या व्यर्थ आहेत. काही गोष्टी होणार नाही आहे. त्या वेळेपुरतं त्या काळाचं महत्त्व आहे, परंतु सर्वदाच नाही आहे. आम्हाला काय सांगितलेलं आहे ते आम्ही केलं पाहिजे. येशूमध्ये देवा तुम्हा सर्व परिस्थितीमध्ये आनंद प्रार्थना करा, उपकारस्तुती करा आणि आत्म्याला विसरू नका. म्हणजे पवित्र आत्म्याला विसरू नका. संदेशाचा धिक्कार करू नका. सर्व गोष्टींची पार करा. चांगलं ते बळकट धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. आता हे आम्हाला समजायला गोष्ट आहे, नाही का. आम्हाला कळतं चांगलं वाईट काय. लहान जे मुळ असतं 1-1.5 वर्षाचं असेल, जर पूर्वीच्या काळामध्ये चूल पेटली असेल किंवा स्टोव पेटवला असेल तर त्या लेकराला काय कळत नसायचं. ते जाऊन धरायला बघायचं अग्नी. त्यामुळे भासचं हे त्याला कळत नव्हतं लहान बाळाला. पण आम्ही मोठे होतो, आम्हाला कळतं चांगलं काय वाईट काय. देवा सूचना सांगतं आम्हाला चांगलं काय वाईट काय. आम्ही त्यातलं योग्य ते निवडायला नको का. कारण जर तुम्ही वाईट धरायला बघितला तर तुमचा हात भाजणार आहे. चांगलं जर धरलं तर तुम्हाला त्याचा फायदा आहे. ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्या पाहिजे. म्हणून शेवटचा काळ आहे. या काळामध्ये आम्ही जी आध्यात्मिक विनंती या वचनांची द्वारे केली पाहिजे आणि ख्रिस्त येण्याच्या अगोदर स्वतःला आम्ही तयार ठेवलं पाहिजे, यासाठी की आम्ही त्याच्याबरोबर युगानुगाचं राज्य करू. स्वर्गाच्या राज्यामध्ये आमचा मंडळीचा निर्धोकपणे प्रवेश होईल, याच्यासाठी तुमचे माझे प्रयत्न कसे असले पाहिजे. जगातल्या गोष्टी आयुष्यभर आमचं जातं, नाही का. पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी येतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की जे लोक सर्व्हिस करतात, नाही का, कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये किंवा ठिकठिकाणी, एक वय असं येतं की जेव्हा तुम्ही रिटायर होता, त्याच्यानंतर तुम्हाला काम करण्यासारखं काहीच राहत नाही. पण हे सगळं आम्ही आमचं जीवन जगण्यासाठी, पोट भरण्यासाठी, उपजीविकेसाठी करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी आम्ही काय करतो. देवाच्या गोष्टीबद्दल आम्ही किती श्रम करणार आहोत, देवाच्यासाठी आम्ही काय करणार आहोत, याचा देखील विचार. सत्कृत्य, चांगलं वागणं देवाच्या वचनाप्रमाणे आणि देवाच्या कार्यामध्ये देखील तशाच प्रकारे भाग घेणं, याची आज आवश्यकता आहे. ते आम्ही केलं पाहिजे, ठीक आहे. फक्त आशीर्वादच दे देवा, कर्तव्य मात्र मी करणार नाही. आशीर्वाद दे, बाकीचं मला काय सांगू नकोस, असं आयतं जे मिळतं ते त्याला व्हॅल्यू नाही आहे. जेव्हा तुम्ही देवामध्ये राहता, देवाने तुमच्यासाठी सगळं केलेलं आहे, तयार केलेलं आहे. सुरुवाती त्यानं प्रवेश कसा आला, त्यानं आपला प्राण दिला आमच्यासाठी आणि आमच्यासाठी सारक्षित जीवनाचं दार उघडलं. आणि आम्ही तसंच त्या स्थितीमध्ये कायम राहावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, जायच्या अगोदर की मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. कारण जिथे मी आहे तिथे तुम्ही असावं. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ दे. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे हा जो आयुष्याचा जगातला काळ आहे तेवढ्यापर्यंत तो नाही आहे. आनंदकाळचं जीवन आमच्यासमोर आहे.
आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि मी स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या तयार केलं पाहिजे. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र जिवंत देवबापा, तुला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सरतास. देवबापा, तुझं सुंदर वचन आहे की जे मनाचं पुनरुज्जीवन करतं, आमच्या मनाला धीर आणि दिलासा देतं. तुझ्या वचन ऐकल्यामुळे देवबापा आमच्या अंतःकरणं प्रफुल्लित आणि आनंदी होतात देवबापा. कारण जीवनाचं सार देवबापा आणि प्रभुत्व या वचनांमध्ये ठेवलेलं आहेस. कारण हे तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे प्रेरित झालेलं आणि तुझ्या सेवकांनी देवबापा ते लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं देवबापा प्रभू ते आमच्या जीवनासाठी खूप खूप आशीर्वादाचं आणि आनंदाचं आहे आणि ते तू दिलंस त्याबद्दल उपकार मानतो. आजचं वचन देवबापा जे तू आमच्यापर्यंत आणलं नाहीस तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याबद्दल उपकार मानतो. हे वचन प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर देवबापा आणि त्यामध्येच आमचं हित आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागण्यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. हे शिक्षण नावाने मागतो म्हणतो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही तुम्ही सोडले आहे तसे तू आमच्याने या मास सोड आणि या मास कशी सांगतो तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्य आणि बळ ही सर्व काळात तुझीच आहेत. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याचं सहभागीपण तुम्हास आणि तुमच्या सर्व प्रियजनास आत्ता अनुगाच्या समाप्तीपर्यंत असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवबाप तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देव. लक्षात ठेवा, पुढच्या रविवारी सगळ्यांनी चर्चमध्ये यायचं आहे. आणि पुढच्या रविवारी प्रभुभोजनाचा देखील विधी आपण सगळ्यांसाठी करणार आहोत. गेल्या महिन्यामध्ये मी फक्त थोड्या लोकांना बोलवून दिलं. इथून पुढं आपण चर्चा सुगडी झाल्यामुळं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभुभोजन घेणार आहोत. तर पुढच्या रविवारी प्रभुभोजन असेल, सगळ्यांनी या आणि जे आले नाहीत त्यांना देखील सांगा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देईल.